मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून संग्राम चौगुले यांची एंट्री झालेली आहे आणि संग्राम चौगुले आपल्या कॉलेजच्या आठवणींमध्ये रमलेले आहे आणि आपल्या कॉलेजच्या आठवणी हे घरातील इतर सदस्यांना सांगताय। मी इंजिनिअरिंग सोडून ज्यावेळेस बॉडी बिल्डिंग कडे आलो त्यावेळेस माझ्या कॉलेजचे डायरेक्टर मला स्वतः बोलले। मी माझ्या सरांकडे डायरेक्ट गेलो होतो आणि त्यांना म्हटलं की मला काही इंजिनिअरिंग जमत नाही, मला फक्त बॉडी बिल्डिंग करायची। त्यावेळेस माझ्या कॉलेजचे सर म्हटले की हे बघ संग्राम, तुला जे करायचं आहे ते कर, पण त्याच्यात तुला टॉपला गेलं पाहिजे। मला तरी वाटतं त्यावेळेचा माझा टायमिंग चांगला होता, वेळ चांगली होती, म्हणून या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी माझ्या बाबतीत घडून आल्या आणि सरांनी सांगितलेली जी टॅगलाईन होती ती माझ्या डोक्यात छापली गेलेली, जे करायचं ते टॉपचं करायचं। यावर पॅडी कांबळे देखील रिॲक्ट झाले की खरंय, जे करायचं त्यात माणसाने टॉपला जायचं। यावर संग्राम म्हणतो की लक चांगलं होतं माझं आणि त्यावर आमचं कॉलेज नवीन होतं, त्यामुळे कॉलेजमध्ये सारखं कॉम्पिटिशन चालू होत्या, त्यामध्येच माझा चान्स लागून गेला आणि मला एक स्पॉन्सरशिप देखील भेटली। 3000 रुपयाची मला स्पॉन्सरशिप भेटली। यावेळी अभिजित आणि पॅडी दादा हसत हसत म्हणतात की 3000 रुपयाची। त्यानंतर संग्राम म्हणतो की मला घरातनं फक्त 5000 रुपये महिन्याला यायचे, त्यातनं 2500 रुपये माझं रूम भाडं जायचं, त्यातले 1000 रुपये माझे मेसला जायचे आणि माझ्याकडे फक्त 1500 रुपये उरायचे आणि 1500 रुपयामध्ये मी इंजिनिअरिंगचा महिना काढायचो आणि तो 1500 रुपयाचा महिन्यामध्ये काही इंजिनिअरिंगचा महिना निघत नव्हता, त्यामुळे मी वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करायचो। संग्राम चौगुले यांची स्टोरी आपले वैभव चव्हाण, त्याच पद्धतीने पॅडी कांबळे, अभिजित सावंत हे सर्वजण ऐकत होते।